11 जागांसाठी 14 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। विशेष म्हणजे या 2 अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे। महाविकास आघाडीने 3 उमेदवार दिलेत। मवियाने उमेदवारी मागे न घेतल्यास निवडणूक अटळ आहे। मविया आणि महायुतीच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केलेत। मवियाकडून मिलिंद नार्वेकर जे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू आहेत, प्रज्ञा सातव, शेकापचे जयंत पाटील यांनी अर्ज भरलेत, तर भाजपकडून 5 जणांनी अर्ज भरले, त्यात पंकजा मुंडेंचाही समावेश आहे। शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून प्रत्येकी 2-2 अर्ज भरण्यात आले। दरम्यान विधान परिषद निवडणुकीचं गणित कसं असेल आपण पाहूया। महायुतीतल्या भाजपकडे 103 आमदार आहेत, तर शिंदे सेनेकडे 37, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे 39, छोट्या पक्षांकडे 9 तर 13 अपक्ष आमदार आहेत। असे एकूण महायुतीकडे 201 आमदार आहेत। मवियाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास काँग्रेसकडे 37, ठाकरे गटाकडे 15, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 13, शेकापकडे 1 आणि अपक्ष 1 असे मिळून 67 आमदार आहेत। तर तटस्थ असलेल्यांपैकी MIMचे 2, समाजवादी पार्टीचे 2, माकप 1 आणि इतर 1 असे एकूण 6 आमदार आहेत। विधानसभेचं एकूण 274 एवढं संख्याबळ आहे। मिलिंद नार्वेकरांना ठाकरेंकडून उमेदवारी। विधान परिषदेसाठी जागा 11, उमेदवार 14। नार्वेकरांना उतरवणार, फोडाफोडी होणार। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होत असली तरी त्यासाठी 14 उमेदवार रिंगणात उतरलेत। 2 अपक्षांनीही अर्ज भरलेत। येत्या 12 जुलै रोजी निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, त्यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे। मुळात या निवडणुकीत कोणाचा पत्ता कापला जातो हे पाहणं रंजक ठरणार आहे। पंकजा मुंडे ते मिलिंद नार्वेकर असे अनेक उमेदवार विधान परिषदेच्या आखाड्यात उभे आहेत। मिलिंद नार्वेकरांच्या एंट्रीनं या निवडणुकीत खरी चुरस रंगणार आहे। नार्वेकर कोण आहेत आणि त्यांच्या एंट्रीनं का चुरस रंगणार पाहूयात। उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू, उद्धव ठाकरेंची सावली म्हणूनही ओळख, सर्वपक्षीय नेत्यांशी दांडगा संपर्क आणि जवळीक, भाजप शिंदे गटातील अनेकांशी मैत्रीपूर्ण संबंध। एकीकडे फोडाफोडी होणार हे निश्चित झालं असताना दुसरीकडे विधान भवनात चक्क मिलिंद नार्वेकर आणि भाजपचे आमदार प्रवीण दरेकर खासगीत बोलत असल्याची दृश्य कॅमेऱ्यात चित्रित झाली, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। त्याची खात्री असल्याशिवाय आम्ही निवडणूक का लढतोय? कारण आम्ही तर निवडणूक आम्ही लढणारी माणसं आहोत, आम्ही हत्यार टाकणारी माणसं नाही आहोत। पक्षफुटीचा प्रॉब्लेम हा त्यांना जास्त आहे, कारण त्यांच्यामध्ये अनेक जण इच्छुक आहेत ज्यांच्या इच्छेवरती पाणी पडले। नाही, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत, पण अशाच शुभेच्छा मिलिंद नार्वेकरांना आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई देणार का हा प्रश्न जरा त्यांना कधीतरी विचारा। कारण का मी ऐकलं मिलिंद नार्वेकरच्या निर्णय झाल्यानंतर मातोश्रीमध्ये काल संध्याकाळी महाभारत झालेला आहे, त्याबद्दल जरा त्या दोघांना धरा आणि थोडं त्यांना सात्वन करा। मागील विधान परिषद निवडणुकीत प्रचंड क्रॉस वोटिंग झालं होतं। काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे पडले होते। याच रात्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले, त्यानंतर अनेक नाट्यमय राजकीय घटना घडल्या, त्यामुळे विधान परिषद निवडणूक चांगलीच लक्षात राहिली होती। यंदाही निवडणूक होतीये। ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर रिंगणात उतरलेत, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांनाही उमेदवारी दिली आहे, त्यामुळे पुन्हा फोडाफोड होणार हे अटळ आहे। शेकापचे जयंत पाटील, सदाभाऊ खोत, पंकजा मुंडे, भावना गवळींसारखे दिग्गज नेते निवडणुकीत उभे राहिल्यानं या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। दरम्यान विधान परिषदेचं गणित कसं असेल पाहूया। विजयासाठी 23 मतांचा कोटा आहे। 12वा उमेदवार उतरल्यानं निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे। काँग्रेसकडे सध्या 37 आमदार आहेत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 10 आमदार आहेत। उद्धव ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत। संख्याबळ पाहता मवियाचे 3 उमेदवार निवडून येतील, महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात। मात्र भाजपनं 5, शिंदे गटानं 2, अजितदादांच्या राष्ट्रवादीनं 2 उमेदवार दिलेत। 9वा उमेदवार निवडून आणण्यासाठी महायुतीला 12 मतांची गरज आहे, त्यामुळे आमदार फोडाफोडीची शक्यता आहे। महायुतीची मदार अपक्ष आमदारांवर देखील असणार आहे।
ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांच्या उमेदवारीनं महायुतीचं टेन्शन वाढलंय। मिलिंद नार्वेकर निवडणुकीत उतरल्यानं मतं फुटण्याची भीती वर्तवली जातेय। त्यामुळे नार्वेकरांच्या उमेदवारीचा फटका कोणाला बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सध्या तरी यापैकी कोणी माघार घेईल असं वाटत नाही। या निवडणुकीसाठी गुप्त मतदान होणार आहे। मात्र 2 वर्षापूर्वी मविया सरकारच्या काळात रंगलेला घोडेबाजार पुन्हा राज्याला पाहायला मिळणार का याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।